अवघ्या 2 दिवसात गणपती बाप्पांचं आगमन होणार असून या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील बाजारामध्ये नागरिकांची लगबग पाहायला मिळते। सजावटीसाठी लागणाऱ्या सोने आणि चांदीच्या वस्तूंना ग्राहकांची मोठी पसंती आहे। गेल्या वर्षीपेक्षा याही वर्षी सोनं आणि चांदीच्या भावात जरी वाढ झाली असली तरी 10 दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात स्थिरता आहे। या दरम्यान ग्राहकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। अवघ्या 2 दिवसातच गणपती बाप्पाचे आगमन होणार असून संपूर्ण जळगाव बाजारपेठ हे गजबजलेलं पाहायला मिळत आहेत आणि जो तो आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी सजावटीचे सामान या ठिकाणी खरेदी करताना दिसत आहेत। आपण आहोत जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये। जळगावची ही सुवर्णनगरी, या ठिकाणी देखील गणपती बाप्पाला लागणारे जे साहित्य आहे, जास्वंदाचं फूल असेल, मोदक असेल, गणपती बाप्पा असेल, उंदीर असेल, हार असेल, अशा वेगवेगळ्या वस्तू या सराफ बाजारात दाखल झालेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे कुठेतरी 10 दिवसापासून सोने आणि चांदीच्या भावामध्ये स्थिरता जाणवत आहे। त्यामुळे प्रत्येक जण ग्राहक आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी दरवर्षी काही ना काही घरातल्या गणपतीसाठी चांदीचे दागिने असतील किंवा सोन्याचे दागिने असतील याच्यात भर पाडत असतात आणि त्याचप्रमाणे आज देखील या ठिकाणी सराफ बाजारामध्ये चांदीचे साहित्य खरेदी, सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी लगबग केलेली पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत सोने व्यापारी जे आहेत आकाश भंगाळे ते आपल्यासोबत जुळलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। आकाश दादा, काय सांगणार, यावर्षी सोन्या चांदीचा भाव कसा आहे आणि नेमकं गणपती बाप्पाचे साहित्य आपल्या इथं काय काय विक्रीला आहे? आता आपल्याकडे गणपती बाप्पाचे हार, मोदक, मुकुट, विविध प्रकारचे दुर्वा, गणपती बाप्पाचे विविध प्रकारचे दागिने उपलब्ध आहे। सोबतच ते दागिने आपण यावेळेस थोडेसे सोन्याच्या प्रमाणात आपण बनवलेले आहे। तर या वर्षी सोन्या चांदीचे भाव यावर्षी स्थिर आहे। बघितलं तर वाढलेले आहे। मागच्या वर्षापासून सोन्याचे भाव आहे 10,000 रुपये वाढलेले, चांदीचे भाव आहे 20,000 रुपये वाढलेले आहे। आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत हे उत्साहात आणि थाटात करत असतो, असं देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।